शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला हवामानात मोठा बदल एक असा बघायला मिळतो आहे की कोणत्याही प्रकारचा कमी दाब भारतावर नाही, कुठल्याही प्रकारचा WD भारतावर सध्या दाखवण्यात आलेला नाही. मात्र मध्य भारतावर अगदी उत्तरेपर्यंत या पट्ट्यामध्ये बंगालच्या उपसागरापर्यंत अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे आज विदर्भामध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात देखील अगदी ओरिसापासून अतिशय उत्तम प्रकारचा पाऊस झाला आहे आणि ज्याची आकडेवारी आपल्याला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होईल. या सर्व परिस्थितीला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण कोकण किनारपट्टीला तयार झाल्यामुळे कोकण किनारपट्टीत दुपारनंतर संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे घाटमाथ्यावर. त्यामुळे पुन्हा एकदा नद्यांचे प्रवाह वाढणारे, तलाव साठ्यात पाणी वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे काल रात्रीपासून आत्तापर्यंत कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यात पावसाचं प्रमाण अतिशय उत्तम प्रकारे वाढलं आहे. आपण दररोजच्या हवामानामध्ये ही बाब समाविष्ट करत असतो आणि ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण किती आहे, करंट सिच्युएशन काय आहे. तर आता सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे सरासरी एवढा पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला आज झालेला दिसल्यामुळे या ठिकाणची 2% घट निघून गेली आहे. केवळ 2% घट ही मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राची मिळून आहे आणि यामध्ये संपूर्णपणे पाऊसमान हे नाशिक पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम आणि सांगली पश्चिमचा भाग यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्रातले जे मुख्य जिल्हे आहेत त्यांचा पश्चिमी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा पश्चिमी भागात जो पाऊस झाला आहे त्यामुळे या ठिकाणची सरासरी ही 98% पोहोचलेली आहे. मात्र मराठवाड्याची टक्केवारी आपल्याला 38 पोहोचलेली दिसते आजच्यासाठी. म्हणजे संपूर्ण एल निनोचा मराठवाड्यावर 38 तर विदर्भात 34% घट अजून कायम आहे. मात्र 41 पोहोचलेली घट 38 आली आहे. 37 पोहोचलेली विदर्भातील घट ही 34 आलेली आहे. त्यामुळे यात सुधारणा होते हे लक्षात घ्या. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये जी पावसाची टक्केवारी आहे ती 87% आहे. ही बाब देखील लक्षात घेण्यासारखी आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राची स्थिती बघतो तेव्हाच आपण त्याबरोबर देशाची स्थिती देखील बघत असतो. देशामध्ये कालपर्यंत 24% घट आपण या ठिकाणी बघत होतो, ती आता 23% आली आहे. म्हणजे 76% देशातील पावसाचं प्रमाण हे 77% पोहोचलं आहे. म्हणजे 1% यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे पावसात सुधारणा होते असा याचा अर्थ आहे. आणि आत्ता तुम्हाला मी सर्वात आनंदाची बाब सांगणार आहे आणि ती ही आहे की IOD पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. जो IOD ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह होईल अशा प्रकारचा कयास काही तज्ज्ञांनी लावलेला होता. मात्र तो IOD आपल्याला जुलैच्या 20 तारखेलाच पॉझिटिव्ह होत असल्याचं ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजी विभागाने सांगितलं आहे. शिवाय IODच्या बाबतीत जेवढ्या संस्थांनी आतापर्यंत अंदाज व्यक्त केलेत त्या सर्वांचे अंदाज हे 90% IOD हा मान्सून काळात पॉझिटिव्ह होईल अशाच प्रकारचे आहेत, केवळ IMD सोडून. आपण IMDला दोष देत नाहीत, परंतु ज्या जागतिक संस्था आहेत ज्या IODवर सातत्याने काम करतात त्यांचा कौल आज खरा ठरताना दिसला. 0.25% आज 19 जुलैला जे डिक्लेरेशन आलं आहे त्यामध्ये ही परिस्थिती बघायला मिळाली. IOD जोपर्यंत 0.4 किंवा 40 हा आपल्याला 4 आठवडे जेव्हा बघायला मिळेल तेव्हा IOD पॉझिटिव्ह असल्याची घोषणा केली जाईल. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यदाकदाचित किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील IOD पॉझिटिव्ह झाल्याची घोषणा होऊ शकते.
मग आयोडी पॉझिटिव्ह झाल्याचा काय फायदा होईल? आपल्याला परतीचा पाऊस जबरदस्त होईल. शिवाय ऑगस्टच्या उत्तरार्धामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल, सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आणि आयोडी जर 80 ते 90% नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पोहोचला तर आपल्याला याही कालावधीमध्ये पिकांचं नुकसान करणारा पाऊस होईल, परंतु पाणीसाठे वाढण्यासाठी, पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी उपयोगी अशा प्रकारचा पाऊस होईल. ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी काही भागात आपल्याला या महिन्यांमध्ये बघायला मिळेल. जीएफएस मॉडेलने उद्या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आणि कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढेल. शिवाय पूर्व मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसाचं प्रमाण जवळपास 22 तारखेला असण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकण, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात देखील. आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची खूप दयनीय अवस्था आहे, कारण या ठिकाणी खूप पाऊस कमी झाला आहे. 23 तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता दिसते जीएफएस मॉडेलनुसार, आणि विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण कायम राहणार आहे. कोकणातल्या पावसाचा आपल्याला काय उपयोग होणार आहे, तर या ठिकाणी घाट माथ्यावर पाऊस होणार आहे आणि त्यामुळे हा पाऊस आपले जे काही महत्त्वाचे पाणी प्रकल्प आहेत ते भरण्याकरता मदत करणार आहे. कारण जवळपास मुंबईला पाणी पुरवठा करणारे, पुण्याला पाणी पुरवठा करणारे, नाशिकला पाणी पुरवठा करणारे किंवा सातारा, कोल्हापूरला पाणी पुरवठा करणारे संपूर्ण महत्त्वाचे तलाव या काळात भरण्यासाठी मदत होणार आहे. विदर्भामध्ये जी पावसाची घट आहे ती भरून निघण्यासाठी सुद्धा या काळात मदत होईल. 24 आणि 25 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज हा जीएफएस मॉडेलने दिला आहे, परंतु आपण जीएफएस मॉडेलपेक्षा जवळचा अंदाज हा ICMWचा मानतो आणि ते आपण बघणार आहोत. उद्या काय होऊ शकतं? उद्या उत्तर महाराष्ट्रात, जळगाव जिल्ह्यामध्ये, नंदुरबार, धुळ्याच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात देखील, म्हणजे संपूर्ण विदर्भात, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये देखील किंवा लातूर, धाराशिवमध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचं प्रमाण वाढणारे, घाट माथ्यावर पाऊस जबरदस्त होण्याची शक्यता उद्या व्यक्त करण्यात आलेली आहे ICMW मॉडेलकडून. 22 तारखेला एक पॉझिटिव्ह घटना अशी घडते, म्हणजे ICMW मॉडेलचा अंदाज आहे आणि हा जर सत्यात उतरला तर चित्र फार बदलणार आहे. कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची शक्यता आहे. शिवाय संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, त्याचबरोबर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये, शिवाय अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस फार कमी आहे. अहिल्यानगरमध्ये पाऊस वाढणार आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे, सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे. त्यामुळे अतिशय चांगला अंदाज आपल्याला 22 तारखेला मिळतोय. 23 तारखेला कोकण किनारपट्टीतील पाऊस थोडा कमी होणार आहे. तरी पण उत्तर कोकण, दक्षिण कोकण पाऊस असेल, मुंबईतला पाऊस थोडा कमी होईल, परंतु तरी देखील स्थानिक वातावरण अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी किंवा नांदेडच्याही काही भागामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस बऱ्याच विभागात होईल. यामध्ये अकोला आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे बुलढाण्यापर्यंत. नंदुरबारमध्ये पाऊस कमी आहे. या ठिकाणी या 2 दिवसामध्ये 22 आणि 23 तारखेला पावसाची हजेरी अपेक्षित आहे. आपण जर 23-24 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण बघितलं तर पाऊस विदर्भामध्ये चांगला होणार आहे. साधारण हा भाग आहे. संपूर्ण विदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकण किनारपट्टीला मध्ये देखील चांगल्या प्रकारे पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसहित.
पावसाचा प्रभाव हा आपल्याला अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये, आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. आपल्याला कायम माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी राहिला आहे या कालावधीमध्ये. आपण बघतो की महाराष्ट्राची स्थिती तशी पावसाच्या बाबतीत खूप कठीण परिस्थितीतून आपण जातो आहोत, मराठवाडा आणि विदर्भासाठी. पण विदर्भात स्थिती सुधारते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये एल निनोचा मोठा प्रभाव आपल्याला आता जाणवतोय. आणि हा प्रभाव जर अयोडी सक्रिय झाला, म्हणजे तो झालाच आहे, तर आपल्याला म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये यामध्ये परिवर्तन बघायला मिळेल. कारण आता आपल्याला मोठे पाऊस अपेक्षित आहेत. पिकांपुरता पाऊस काही भागात होतोय, काही भागामध्ये पावसाने दडी मारलेली आहे. पिकं पेरलेली आहेत, परंतु पाऊस प्रत्यक्षात पडत नाहीये. ढग भरपूर आहेत, परंतु जुलैमध्ये जो पाऊस पडतो तो विदर्भ आणि तेही पूर्व विदर्भ आणि कोकण या विभागात पडतो. कोकणातही पाऊस सध्या नव्हता. आता मात्र कोकणामध्ये गेल्या 2 दिवसापासून अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस चालू आहे. सध्या पावसाचं अनुकूल वातावरण कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर आहे. त्याचबरोबर अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, परभणी, नांदेडच्या काही भागामध्ये आणि लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये वातावरण आहे. ढगाळ स्वरूपातलं वातावरण आहे. आणि हे वातावरण थोडं आपल्याला पूर्व विदर्भाकडे रात्री सरकण्याची शक्यता आहे. परंतु यामध्ये 2 बाबी आहेत. जे हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचाही प्रभाव या ठिकाणी आहे. उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, बीड सहित लातूर, धाराशिवमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि ही पावसाची शक्यता घाटमाथ्यावर आणि कोकणात देखील आहे. थोडी विदर्भात देखील पावसाचं प्रमाण उद्या वाढण्याची शक्यता आहे. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते थोडं आता उत्तरेला सरकू लागलं आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून कमी होणार आहे. म्हणजेच अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर किंवा पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली भागात पाऊस कमी व्हायला लागेल. आणि हा पाऊस काही प्रमाणामध्ये उत्तरेला सरकू लागेल 22 तारखेपासून पुढे. त्यामुळे आपल्याला 21 आणि 22 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण अतिशय उत्तम आहे. आणि पावसाचं सक्रियता आपल्याला 22लाही बघायला मिळेल. मात्र आपल्याला एक स्पष्ट दिसतंय की 23 तारखेला थोडं नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या उत्तरेला कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. जर या प्रसंगातून किंवा या दिवसातून उत्तर महाराष्ट्र हुकला तर मात्र मग पुढच्या पावसाची आपल्याला बऱ्यापैकी वाट बघावी लागेल असं दिसतंय. स्थानिक वातावरण आपल्याला जरी महाराष्ट्रामध्ये 25ला दिसत असलं तरी हे केवळ पिकांपुरतं पाऊस देणारं वातावरण आहे. 26लाही ते वातावरण आहे. 24 तारखेला मात्र वातावरणाचा प्रभाव हा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पुढे वातावरण कसं असेल हे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.